अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिवाळी येते आणि दिवाळीचे आपण 5 ते 6 दिवस पूर्ण सगळे दिवस आपण दिवाळी साजरी करत असतो. तर या दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय, सेवा सगळं काही करत असतो. पण आपण जर सेवा करणं नसू, काही आपल्याकडून होणार नसेल, तर काही चुका करणं सुद्धा आपल्याकडून टाळलं गेलं पाहिजे. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये तुम्हाला या चुका तुमच्या हातून घडू द्यायच्या नाही आहे. या जर चुका तुमच्याकडून झाल्या तर मग आपल्यालाच आयुष्यामध्ये संकट, अडचणी ज्या आहेत त्या येत असतात. तर त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते, अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. एकतर एका साईडला आपल्याला सेवा करायला वेळ नसतो आणि त्यात आपण जर अशा काही चुका केल्या तर मग आपल्याला त्या गोष्टींचे वाईट फळ, वाईट भोग जे आहे ते भोगावे लागतात. म्हणून नक्कीच या गोष्टी लक्षात घ्या. आता बघा, कोणत्याही सणवार असो, त्या प्रत्येक दिवसाला त्याचं खूप महत्त्व असतं आणि प्रत्येक दिवसाला काहीतरी गोष्टी ज्या आहे त्यांचं नियमांचं पालन जे आहे ते आपल्याला करायचं असतं. तुम्ही सेवा नाही केली तरी पण तुम्हाला काही नियम जे आहे ते पाळायचे असतात. आता सगळ्यात पहिले बघा, दिवाळीच्या वेळेस आपल्याला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची. दिवाळी हा असा सण आहे 4 ते 5 दिवसांचा. यामध्ये बहीण भावाला, नवरा बायकोला, बायको नवऱ्याला सगळेजण एकमेकाला गिफ्ट देत असतात. आपण मित्रमैत्रिणींना सुद्धा गिफ्ट देत असतो. तर लक्षात ठेवा, दिवाळीच्या दिवसांमध्ये तुम्ही लक्ष्मीच्या म्हणजे देवाच्या बाबतीत ज्या गोष्टी असतात, म्हणजे समजा लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीचा कॉईन, अशा ज्या गोष्टी असतात, तर या गोष्टी तुम्ही गिफ्ट देऊ नका. आणि कधी पण लक्षात ठेवा, देवाची कुठली गोष्ट जी आहे ना ती शक्यतो गिफ्ट देऊ नये. आणि समजा तुम्हाला पण कधी कोणी गिफ्ट दिलेलं असेल, असं लक्ष्मीची मूर्ती किंवा गणपती वगैरे असं, तर ते तुम्हाला देवारात पूजायचं नाही. देवाऱ्यामध्ये वगैरे आपण अशा गोष्टी पूजतो ज्या आपण आपल्या स्वतः घेतलेल्या असतात. माहेरून देव मिळतात ते पण आपण पूजतो, ठीक आहे, ती गोष्ट वेगळी. पण कोणी तुम्हाला गिफ्टच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे तर ते तुम्ही पूजू नका. एक तर ते तुम्ही मोडीत घालून त्याचं दुसरं काहीतरी देवाचंच सामान घेऊ शकतात. इतर वायफळ गोष्टी घेऊ नका. देवाचंच सामान तुम्ही घेऊ शकतात, पण ते देवघरात ठेवू नका, देवघरामध्ये पूजू नका. आणि तुम्ही पण कोणाला देवाच्या रिलेटेड काही गोष्टी ज्या आहेत त्या गिफ्ट देऊ नका. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दिवाळीमध्ये, आणि नेहमीच लक्षात ठेवा, उभी असलेली लक्ष्मी माता जी आहे तिची कधी पण पूजन करू नये. माता लक्ष्मी ही चंचल असते, तर त्यामुळे ती कमळामध्ये बसलेल्या स्थितीत असते. त्याच माता लक्ष्मीची आपण पूजा केली पाहिजे. आणि जर तुम्ही माता लक्ष्मी तुम्हाला मूर्ती घ्यायची असेल, दिवाळीमध्ये तुम्ही स्थापित करणार असाल तर तशीच घ्या. यानंतर या दिवाळीमध्ये तुम्हाला मुख्य दरवाजासाठी कवड्यांचं तोरण, त्यानंतर पाऊलं, शुभलाभ, अशा ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे, स्वस्तिक, या मुख्य दरवाजाला आपल्याला लावायच्या आहे. ह्या कोणाला तुम्ही भेट वगैरे देऊ नका. यानंतर दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये लक्षात ठेवा, पैसे म्हणजे लक्ष्मीपूजन वगैरे आहे, धनतेरस आहे, त्या दिवशी पैसे, सोने, चांदी हे कोणाला दुसऱ्याला उधार पण देऊ नका किंवा असं गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ नका. कारण हे सगळं आपण लक्ष्मी स्वरूप मानतो, ते आपलं धन असतं आणि आपलं धन आपण लक्ष्मीपूजनला कोणाला तरी दुसऱ्याला देतो. हे तुम्हाला तरी पटतं का? एकदा तुम्ही विचार करा. आपलं धन कोणालाच द्यायचं नाही आहे. याच्यावर एक स्पेशल व्हिडिओसुद्धा आहे आपल्या चॅनलवर, नक्की बघा. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे झाडू. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण झाडूची पूजा करत असतो. झाडू हा खूप महत्त्वाचा असतो. बघा, झाडूला कधी चुकून पाय लागला तर आपण नमस्कार करतो, त्याला पाया पडतो. तर झाडूसुद्धा आपल्याला कधी या 5 दिवसांमध्ये द्यायचं नाही आहे. तुम्ही मंदिरामध्ये वगैरे दान करू शकतात, ती गोष्ट वेगळी, पण या 5 दिवसांमध्ये थोड्या वेळासाठी किंवा काही इतर गोष्टींसाठी तुम्ही तुमच्या घरातला झाडू देऊ नका. झाडू ही लक्ष्मी आहे, एवढं लक्षात ठेवा. आपले या व्यतिरिक्त सुद्धा काही इतर गोष्टी असतील ज्या लक्ष्मी स्वरूप असतात, त्या आपल्याला या 5 दिवसांमध्ये कोणालाही द्यायची नाही आहे. तुम्ही काळजी घ्या. बघा, सेवा आपण केली नाही केली हे आपल्यावर आहे, पण या काही नियमांचं आपण पालन केलंच पाहिजे. यानंतर बघा, दिवाळीमध्ये आपल्याला मद्यपान, त्यानंतर मांसाहार वगैरे या गोष्टी करायच्या नाही. आपण बघा, दिवाळीमध्ये एकमेकांकडे येणं जाणं खूप असतं, भेटायला वगैरे जातो, पण हे 5 दिवस खूप शुभ असतात. तुम्ही बघा किती आनंदाचं वातावरण असतं. तर जमल्यास या 5 दिवसांमध्ये आपल्याला मांसाहार, मद्यपान या गोष्टी करायचं नाही. यामुळे घरामध्ये दारिद्र्य येतं आणि त्यामुळे माता लक्ष्मी जी आहे ती नाराज होते, ती आपल्या घरामध्ये कधीच येत नाही. तसंच या दिवसांमध्ये, दिवाळीच्या दिवसांमध्ये किंवा नेहमीच लक्षात ठेवा, घरातील जो झाडू असतो तो कोणाच्या लगेच दृष्टीस पडेल असं ठेवू नका. तुम्ही दाराच्या मागे ठेवा, तुम्ही कुठे इतर ठिकाणी ठेवा, पण म्हणजे घरात एखादी व्यक्ती आली आणि तिला लगेच तो झाडू दिसतोय, अशा समोर दिसेल अशा दृष्टीमध्ये झाडू आपल्याला ठेवायचं नाहीये. तसंच आपण दिवाळीला रांगोळी काढतो, तर रांगोळीमध्ये सुद्धा शक्यतो जे काळे वगैरे असे कलर आहे तर ते वापरू नका. काळाच रंग, बाकी इतर तुम्ही वापरू शकतात. कारण बघा, काळा रंग हा बऱ्याचशा पूजांमध्ये अमान्य आहे.
खूप बोटावर मोजण्या इतक्या 1 ते 2 पूजा आहे जिथे आपण काळ्या रंगाचा वापर करतो. तर त्यामुळे रांगोळी आपण बघा का काढतो, एक शुभ चिन्ह असतं. कुठल्या पण शुभ गोष्टीच्या वेळेस, शुभ काही पूजा वगैरे असेल तर त्यावेळेस आपण रांगोळी काढत असतो. आणि दिवाळीचे 5 दिवस खूप प्रभावी असतात, तर त्यावेळेस माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. तर त्यामुळे रांगोळीमध्ये असा काळा वगैरे रंग जो आहे तो तुम्ही वापरू नका. यानंतर या 5 दिवसांमध्ये आपण जे काही पूजा वगैरे करणार आहे तर त्यामध्ये अशा तुटलेल्या वगैरे वस्तूंचा वापर करू नका. बघा, तुटलेल्या वस्तूंची पूजा करून आपल्याला काही त्याचं फळ मिळत नाही, उलट त्याचे अशुभ फळ मिळत असतात. त्यामुळे एवढी एक तुम्हाला काळजी घ्यायची आहे. यानंतर बघा, या 5 दिवसांमध्ये शक्यतो चामड्याच्या वस्तू वापरायच्या नाही, लेदरच्या. आपल्याला माहिती की लेदर जे आहे, चामडं हे जनावरांच्या कातडीपासून बनवलं जातं. तर त्यामुळे असं जर आपण लेदरचा वापर केला या 5 दिवसांमध्ये तर आपलं आर्थिक नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर बघा, आपण दिवाळीला कपडे घेत असतो. हे 5-6 दिवस अगदी आपण आपले सगळे नवीन कपडे घालून घरात वावरत असतो. तर काळे कपडे जे आहे ते शक्यतो घालणं टाळा. कुठल्याही शुभ प्रसंगी, शुभ दिवशी काळे कपडे जे आहे ते घालू नये, नाही तर त्या दिवसाचं जे पुण्य आहे, त्याचा जो फायदा आहे तो आपल्याला होत नाही. यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवाळीच्या 5-6 दिवसांमध्ये सगळ्या जणांना सुट्टी असते, सगळे घरामध्ये असतात. तर अशा वेळेस वादविवाद, भांडणं होणं टाळा. एका हाताने टाळी वाजत नाही. त्यामुळे मी सगळ्या ताईंना आणि सगळ्या दादांना विनंती करेल की सगळ्यांनी आपल्या रागावर थोडंसं कंट्रोल ठेवा. एवढे चांगले दिवस असतात आणि भांडण करून ते दिवस आपण तुम्ही स्पॉईल नका करू. कारण काय, अशा शुभ दिवशी जर घरामध्ये कटकटी, वादविवाद, भांडणं झाली ना तर घरातलं वातावरण बिघडतं आणि घरात आनंद येण्याऐवजी मग संकटं येतात. तर त्यामुळे या काळामध्ये मन शांत ठेवा. एखादं कोणी काही बोलत असेल, आपण तरी आपल्या घरासाठी म्हणून आपण थोडंसं शांत राहा आणि सगळ्यांनी मिळूनच काळजी घ्या. मी फक्त हे स्त्रियांनाच सांगते असं नाही आहे. यासोबतच बघा, दिवाळीचं जे लक्ष्मीपूजन असतं तर त्या दिवशी सुद्धा रात्री अतिशय उशिरापर्यंत तुम्ही झोपू नका. जास्तीत जास्त जागा राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे माता लक्ष्मी जी आहे ती आपल्या घराकडे आगमन करते. बघा, माता लक्ष्मीसाठी आपल्याला तिला प्रसन्न करण्यासाठी जास्तीत जास्त या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तरच तुम्हाला दिवाळीचे जे शुभ फळ आहे तर ते मिळतील. यासोबतच पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला दिवाळीच्या वेळेस, तिन्ही सांजेच्या वेळेस, म्हणजे बघा संध्याकाळची जी वेळ असते, 6, 7, 7:30 वाजता, तर त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस आपल्याला घरामध्ये झाडू मारायचं नाही आहे. कारण असं म्हणतात की संध्याकाळची वेळेला आपण बघा म्हणतो की अंधार करून बसू नये, लक्ष्मी येण्याची वेळ असते. तर तिन्ही सांजेच्या वेळेस आपल्याला झाडू मारायचं नाही. यामुळे घरातली लक्ष्मी बाहेर फेकली जाते आणि घरामध्ये अलक्ष्मी येते. यासोबतच बघा, घरामध्ये बऱ्याचशा स्त्रियांना कोणाला काही आजार असतात, कोणाला काही असल्यामुळे ते चप्पल वगैरे वापरतात आणि काहींना सवय असते म्हणून त्या चप्पल वापरतात. तर ठीक आहे, तुम्ही इतर वेळेस खरं तर स्वयंपाक करताना चप्पल ही घालायचीच नसते, पण ॲटलिस्ट दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये लक्षात ठेवा, घरामध्ये चप्पल घालून वावरू नका. चप्पल बघा, आता हे किती लोकांना पटेल हे सांगता येत नाही, पण कुठेतरी या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य आहे. तर त्यामुळे तुम्ही इतर वेळेस वापरता, पण जेव्हा असं काही सण वगैरे असतो तर त्यावेळेस घरामध्ये चप्पल घालून फिरू नका आणि चप्पल घालून स्वयंपाक तर मुळीच करू नका. यासोबतच पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीच्या वेळेस आपण बघा, आपल्या घरामध्ये जे पण काही आपण अन्न वगैरे शिजवतो तर ते खरकटे भांडे असेच सिंकमध्ये वगैरे असे बरेचसे पडून ते खरकटं व्यवस्थित काढून ठेवा. कारण अस्वच्छपणा जिथे असेल तिथे माता लक्ष्मी प्रवेश करत नाही. म्हणून आपलं घर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि दिवाळीच्या वेळेस आपल्याला हे 5 दिवस शक्यतो लवकर उठण्याचा प्रयत्न करा. मान्य आहे, इतर वेळेस आपल्याला ऑफिस असतं, शाळा असते, तर त्यामुळे आपल्याला वाटतं की चला आता 3 ते 4 दिवस सुट्ट्या आहे, थोडंसं उशिरा उठू. पण बघा, लहान मुलांचं ठीक आहे, पण घरातले जे मोठे व्यक्ती असतात त्यांनी तर चुकूनसुद्धा अगदी तुम्ही सुट्ट्या आहे म्हणून लेट उठता असं करू नका. कारण हे 4 ते 5 दिवस आपल्याला या दिवसांमध्ये जास्तीत जास्त सेवा, घर कसं प्रसन्न स्वच्छ राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि जर आपण असं उशिरापर्यंत झोपून राहिलो तर आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि लक्ष्मीची आपल्यावर अवकृपा होते. तर त्यामुळे या एका गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा, तुम्ही रोज आता बघा, सूर्याला अर्घ्य देण्याचा एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही नेहमी देत असाल अतिउत्तम, पण तुम्ही नसेल नेहमी देत सूर्याला अर्घ्य, तर या 5 दिवसांमध्ये रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला सूर्याकडे बघून, पूर्वेकडे बघून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य देण्याचे खूप फायदे आहे. त्यामुळे आपला दिवससुद्धा खूप चांगला जातो आणि माता लक्ष्मी जी आहे ती आपल्यावर प्रसन्न होते, सूर्यदेवता आपल्यावर प्रसन्न होतं. तर त्यामुळे तुम्हाला ही एक गोष्ट जी आहे तिचं पालन करायचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये बघा, आपण पणत्या लावतो, दिवे लावतो, जास्तीत जास्त आपलं घर जे आहे प्रकाशाने उजळून टाकतो. तर या दिवाळीच्या दिवसांमध्ये आणि नेहमी लक्षात ठेवा, फुंकर मारून कुठला पण दिवा किंवा पणती विझवू नका. लहान मुलांनी खेळता केला ती गोष्ट वेगळी असते, ते नादान असतात बिचारे, त्यांना कळत नाही. पण आपल्यासारख्या मोठ्या व्यक्तींनी फुंकर मारून किंवा स्वतःहून असं दिवा जो आहे, पणती जी आहे ती विझवू नका.
दिवा बघा, अग्निदेवता जे आहे ते कुठले पण गोष्टी आपण जे करतो त्याची साक्ष असते. आणि दिव्यांनी आपण का उजळून टाकतो दिवाळीच्या वेळेस आपलं घर? कारण माता लक्ष्मीने आपल्या घराकडे आकर्षित व्हावं. तर अशा वेळेस पुंकर मारून दिवा जो आहे तो विझवू नका, तर त्याचे काही वाईट परिणाम जे आहे ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भोगावे लागतात. यासोबतच बघा, बऱ्याच लोकांना नखे कुरतडण्याची सवय असते आणि ही अतिशय वाईट सवय आहे. यामुळे घरामध्ये दारिद्र्य येतं. आणि अशा ज्या काही वाईट सवयी आहे, नखे कुरतडणे वगैरे, या दिवाळीच्या 5-6 दिवसामध्ये आपल्याला याची काळजीच घ्यायची आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहे. तुम्ही म्हणाल की ताई खरंच तुम्ही एवढ्या छोट्या गोष्टी सांगताय, पण हो, या गोष्टींमध्ये काहीतरी तथ्य आहे. बघा, आपण एवढी सगळी पूजा करतो, एवढं सगळं साफसफाई, फराळ वगैरे करतो, आणि मग अशा काहीतरी छोट्या चुका ज्या आहेत आपल्याला वाटतं की हे काय होतं, याच्याने काही होणार नाही असा आपण विचार करतो. पण नाही, कुठेतरी या गोष्टींचा पण वाईट आणि नकारात्मक परिणाम जो आहे तो आपल्यावर, आपल्या घरावर होत असतो. त्यामुळे लहान मुलं पण, बऱ्याच लहान मुलांना पण सवय असते, ते दाताने नख कुरतडतात किंवा हातानेच असं करतात. तर त्यांनासुद्धा तुम्हाला वेळोवेळी तुम्ही टोका, कारण ही सवय, एकदा वाईट सवय पटकन लागतात, चांगल्या सवय लागायला वेळ लागते. याउलट वाईट ज्या गोष्टी आहेत त्या लवकर कोणाच्या तरी आपण बघून शिकतो, पण चांगल्या सवयी ज्या आहेत त्या लावायला खूप वेळ लागते. तर त्याच्यामुळे तुम्ही, लहान मुलं पण असं करत असेल तर त्यांना वेळोवेळीच तुम्ही टोका. आणि मोठ्यांनी तर नाहीच नाही. अशा या शुभ दिवसांमध्ये ह्या ज्या काही मी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहे, या व्यतिरिक्त पण इतर काही गोष्टी आहे. या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे. किंवा इतरसुद्धा जे शुभ दिवस असतात त्या दिवशी आपल्याला या वाईट गोष्टी ज्या आहे या आपल्या हातून घडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. तरच त्या दिवसाचं, त्या सणाचं आपल्याला पूर्ण पुण्यफळ जे आहे, लाभ जो आहे ते मिळतो. नाही तर एका साईडला आपण पूजा वगैरे करतोय आणि दुसऱ्या साईडला अशा काहीतरी चुका आपण करतोय, तर असं होऊ नका देऊ. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.